बागेश्वर धाम सरकार पीठाचे परमपूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशातील झांसी येथून काढण्यात आलेल्या हिंदू जोडो यात्रेत श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समिती प्रदेश संयोजक अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातून हजारो भक्तगणांनी या हिंदू एकता यात्रेमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राची सांस्कृतिक कला सादर केली। अंबरनाथ येथील लोकनगरी बायपास येथून 6 बसेस रवाना झाल्या होत्या। यावेळी अनेक भाविक मोठ्या उत्साहाने 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित हिंदू एकता यात्रेसाठी रवाना झाले होते। यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून बसेसला झेंडा दाखवून बसेस रवाना करण्यात आल्या। उत्तर प्रदेश येथील झांसी येथून हिंदू जोडो यात्रेत महाराष्ट्र राज्यातून हजारोंच्या संख्येने यात्रेकरू सहभागी झाले होते। या पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश संयोजक अभिजित करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून या पदयात्रेत महाराष्ट्राची सांस्कृतिक कला उतरली होती। यामध्ये विविध देखावे, पारंपरिक कला, वेशभूषा, लेझिम, ढोल ताशा पथक, दांडपट्टा खेळ, टाळ, मृदुंग वाद्यांसह वारकरी मेळा, गोंधळी समाज कला परिचय अशा अनेक महाराष्ट्रातील सांस्कृतिक कलांचे सादरीकरण करण्यात आले होते। भव्य दिव्य या पदयात्रेने उत्तर प्रदेश वासियांचे मन हेलावून घेतले। या पदयात्रेची सांगता आनंदोत्सवाने करण्यात आली। यावेळी परमपूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी महाराष्ट्र प्रदेशाचे संयोजक अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांची श्री बागेश्वर धाम संस्था सदस्यपदी नियुक्ती केली। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार।